पिठलं म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये म्हणा किंवा गावाला म्हणा किंवा इकडे आपण घरामध्ये सुद्धा पिठलं या म्हणजेच झुणका बेसन वगैरे आपण आवडीने खातो. तर आज मी तुम्हाला मस्त मेथीचं पिठलं बनवून दाखवणार आहे. गावरान पद्धत आहे, अगदी सोप्या पद्धतीने खूप कमी वेळात होणार आहे. मेथीचं पिठलं बनवून घेऊया. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा. तर चला बनवूया आपण. इकडे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मस्त 5-7 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेला आहे. खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर इकडे मी कोथिंबीर घेतली बारीक चिरून. ही मेथी घेतली बारीक चिरून स्वच्छ धुवून, कारण मला थोडंच बेसन करायचं, खायची खूप इच्छा झाली होती म्हणून थोडंसं करणार आहे. आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि कढीपत्त्याची पानं. तर आपण काय करायचं, सर्वप्रथम तेल टाकून ठेवायचं पॅनमध्ये. हवं तर तुम्ही सुरुवातीला थोडंसं बेसन मंद आचेवर भाजून सुद्धा घेऊ शकता आणि नाही घेतलं तरी काय हरकत नाही. पण मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगितलं आहे की चांगलं सुटसुटीत होतं त्यामुळं. आता इथे मी तेल तापत ठेवले. थोडंसं रोजच्या भाजीपेक्षा मेथीचं बेसन जर करायचं असेल तर 1 चमचा तेल जरा जास्त टाकायचं. तेल थोडंसं तापलं त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, कढीपत्त्याची पानं. आता इथे मी राई टाकून घेते 1 चमचा. त्यानंतर आपण भरपूर असा लसूण ठेचून घेतला आहे उकळमध्ये. पेस्ट वगैरे नाही बनवायची, असं ठेचलेलाच लसूण घ्यायचा. खूप छान म्हणजे इतकी मस्त अप्रतिम चव येते लसणामुळं या बेसनाला म्हणजे पिठल्याला. आणि हे लसूण टाकल्यानं आपण ठेचून इतकी चव वाढते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर हे मेथी पिठलं जर तुम्ही बनवलं नसेल तर नक्की एकदा करून बघा. तर बघा भरपूर सारा असं आपण लसूण इकडे वापरलेला आहे. आणि याला थोडंसं परतून द्यायचं. थोडासा याचा कच्चापणा दूर होऊन द्यायचा, म्हणजे लसणाचा छानपैकी फ्लेवर उतरला जाईल तेलामध्ये. आता हा थोडासा परतून झाला की मग आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे. इकडे मी 2 चमचे लाल तिखट वापरते. हिरवी मिरची सुद्धा तुम्ही लसणासोबत असं ठेचून टाकू शकता जर हिरवी मिरचीचं बनवायचं असेल. पण मला लाल मसाल्याचं बनवायची, त्यामुळे मी 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर, गरम मसाला, बेसिक मसाले जे आपण रोज वापरतो जेवणामध्ये तेच टाकायचे. धना पावडर, गरम मसाला, हळद, लाल मसाला हे आपले रोजचे मसाले आहेत, ते टाकून घ्यायचे आवडीनुसार. आणि परत एकदा मंद आचेवर जो आपण भरपूर असा लसूण टाकला ना त्यामध्ये हे सगळे मसाले सेट करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. म्हणजे लसणाचा फ्लेवर मसाल्यामध्ये खूप छान उतरतो, ज्याने चव खूप वाढते. आता आपण इथेच मीठ टाकून घ्यायचं ह्या स्टेजवर. नंतर मेथी वगैरे बेसन वगैरे टाकल्यावर नाही टाकायचं. आता मीठ टाकून घेतले, लगेचच आपण इथे बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे. याच्यासोबत तुम्ही थोडीशी पालकसुद्धा टाकू शकता. हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा मेथी इकडे वापरू शकता. पण मी सुरुवातीला सांगितलं मी फक्त माझ्यापुरतं बनवते, कारण मला खावंसं खूप वाटलेलं आहे म्हणून मी थोडासाच वापर केला आहे. हे बघा आता मेथीला थोडंसं मसाल्यामध्ये परतून द्यायचं, कारण आपण जे मसाले लसूण वगैरे टाकला आहे त्याचं छान मेथीला कोटिंग होईल, एकजीव होऊन जाईल. आता ह्याला थोडंसं परतून दिलं की आपण जो मोठा कांदा चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकायचा. मी सुरुवातीला नाही टाकला, कारण आपल्याला हे मेथी आहे ना, मेथीला हे सगळे मसाले अगोदर बसले पाहिजेत, त्यामुळं मी हा कांदा जो आहे ना तो नंतरून टाकते. आणि ह्याच्यासोबत आता आपण कांदा थोडासा परतून घ्यायचा. किंवा तुम्ही जिरा राई ज्यावेळेस टाकू ना त्यावेळेससुद्धा तुम्ही कांदा परतून घेतला ना आणि त्यानंतर जर मेथी टाकली तरी काही हरकत नाही. हे बघा आता सर्व साहित्य एकजीव झाले. मेथी, कांदे, जिरा राई, जिरा लाल मसाला वगैरे जे पण टाकले, लसूण वगैरे सगळ्याचा फ्लेवर व्यवस्थित सेट झाला आहे. थोडंसं परतून द्यायचं म्हणजे चव चांगली उतरते. आणि ह्याला थोडंसं बघा परतून झालेलं आहे. आपण ह्या स्टेजवर 1 मोठा ग्लास पाणी टाकायचं. आता बेसन
2 प्रकारचे होतात. सुक्का असा कोरडा बेसन होतो, अगदी गाठीवाला होतो, किंवा असं पातळ थोडं ज्याला आपण फतफत बोलतो तसंसुद्धा होऊ शकतं. तर मला पातळच बनवायचं आहे, म्हणजे जास्त असं घट आणि एकदम थिक नाही बनवायचं, झुणक्यासारखं तसं नाही. थोडासा मला याच्यामध्ये पातळपणा हवा आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पाणी टाकले, उकळी येऊन द्यायची खळखळून. हे बघू शकता, हे असं उकळी येऊन द्यायची छानपैकी. जितकी चांगली उकळी येईल ना तितकी चांगली आपल्या पिठल्याला चव उतरेल. तर मंद आचेवर याला उकळी येऊन द्यायची 1 मिनटं, आणि थोडंसं उकळून गेलं किंवा आपण याच्यामध्ये बेसन पीठ जे आहे ते टाकायचं. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. गरज भासली की परत एकदा आपण याच्यामध्ये बेसन ॲड करू शकतो. तर हे असं मिक्स करायचं असतं बघा. हा चमचा हा घ्यायचा आणि छानपैकी हे बेसन टाकून घेते राहिलेलं, आणि आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच ह्या गाठी नाहीशा होतात, फक्त सतत ह्याला मिक्स करवत राहायचं. आता हा पिठल्याची प्रोसेस आहे, ही सगळ्यांनाच माहिती आहे. हे बघू शकता, गाठी कशा नाहीशा झाल्यात आणि पूर्णपणे सेट झालं आहे बेसनपीठ आपलं भाज्यामध्ये, मसाल्यामध्ये. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मस्तपैकी अशी, आणि छानपैकी परत एकदा ह्याला मिक्स करून घेते. आता जे बेसनपीठ वापरलं आहे ते मसाल्यामध्ये, मेथीमध्ये, लसणाच्या फ्लेवरमध्ये इतकं मस्त झालं आहे, हे बघू शकता. आणि इतका मस्त सुगंध येतो आहे, खावंसं वाटतं आहे. तर आता ह्याला मी असं मिक्स केलेलं आहे. छानपैकी गाठी ज्या आहेत त्या नाहीशा झाल्यात, आणि ह्याला असं थोडा वेळ मिक्स करवत राहायचं मंद आचेवर. हाय फ्लेम नाही करायचं, नाहीतर काय होईल, बेसन लगेच चिटकलं जाऊ शकतं खाली. त्यामुळं प्रोसेस मंद आचेवर करायचा. बघू शकता थोडा वेळ झाला की किती छान तेल सुटले, तरी आली आहे. आणि आता आपलं हे बेसन परफेक्ट झालेलं आहे पिठलं मेथीचं खाण्यासाठी. झणझणीत गरमागरम मस्तपैकी असं हे मेथीचं पिठलं, चवदार आणि टेस्टी. नक्की ट्राय करा. थंड करून घ्यायचं आहे. गरमागरम भाकरीसोबत ना ह्याची चव म्हणजे तुम्हाला असं वाटेल आपण गावाकडे बसून खातो, म्हणजे फील तर तसंच होणार. इतकी छान चव लागते या पिठल्याला. तर चला आता मी थंड करून घेते. थंड झालेलं आहे. बघू शकता आपलं पिठलं, याची थिकनेसपणा बघा, ना जास्त हे घट्ट झाले आणि ना जास्त हे पातळ झाले, व्यवस्थित टेक्स्चर आलं आहे. आणि चव तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला खावंसं वाटेल, इतकं छान असं झणझणीत चमचमीत तरी बाज हे आपलं हे मेथी पिठलं तयार झाले. पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये ना असं गरमागरम आणि झणझणीत जर खायला काय भेटलं ना तर मग मजाच वेगळी जेवणाची. थोडीशी कोथिंबीर टाकते, कांदा, लिंबू, लोणचं, पापड, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा स्पेशली हे राईससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण आपण ह्याला थोडासा पातळपणा दिला आहे. भातासोबतसुद्धा खूप मस्त लागतं. नक्की ट्राय करा, खूप आवडीने खातान तुम्ही आणि सगळेजण तारीफसुद्धा करतील. तर मेथी पिठलं ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली सिंपल रेसिपी मेथी पिठल्याची? आवडली असेल तर लाईक करा. असे छान छान रेसिपी नाश्ता बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. तर बघू शकता मस्त झाले. आता माझ्या तोंडाला पाणी सुटले. गरमागरम भाकरी करणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि मस्त झालेलं आहे हे मेथी पिठलं. नॉर्मल पिठलं तर आपण नेहमीच करतो, पण ह्याची चव वेगळी लागते आणि याची टेस्ट वेगळी, आणि प्लस म्हणजे याच्यामध्ये आपण मेथी टाकली त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त